मन मंदिरा गजर भक्तीचा. बाईंनी स्वयंपाक केला तर म्हणायचं चांगला केला का नाही केला. स्वयंपाक कुणीकडून करून घेतला तर चांगला केला काय आणि वाईट केला काय. तो तिने केला का वाईट केला हिचं काय नाही निवांत आहे. माझं बोलणं कळलं का. क्रिया घडली तर पुण्य, क्रिया घडली तर पाप, क्रियाच घडली नाही तर. तसं काही घडलं तर जगत, काही नाही घडलं तर आहे ते स्वरूप आपापल्या ठिकाणी आहे तसंच आहे, आहे तसंच आहे. कुठेही तिथे काही या सर्व दृष्टांताचा अभिप्राय असा आहे, वस्तूचे ज्ञान किंवा तिची स्थिती तिच्या ठिकाणी असते, दुसऱ्याला जाणण्यासारखी किंवा अनुभवण्यासारखी नसते. जे आहे तिथे आहे, तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, ती आहे तिथे आहे. काय चला, मी माझ्या घरी गेलो, खोलीतून बाहेर पडलो नाही महिनाभर. काय खोलीच्या बाहेर आलो नाही. आजूबाजूच्या लोकांनी कोणी पाहिलं नाही, घरातल्याला कोणाला ठाऊक नाही. मी सोय करून घेतली होती खाण्यापिण्याची तिथल्या तिथेच. खोलीच्या बाहेर पडलो नाही, खोलीच्या आत होतो, पण कोणाला कळलं नाही म्हणजे मी नाही का. मला माझी प्रतीती आहे ना, मला माझी प्रतीती आहे का नाही का नाही. हां, का वाद्य जै मनाचा अंकुर नुपजे तेथेले मकर ध्वजे तोची हन माझे तरीच घडे. काय ज्ञानोबा दृष्टांत देत असतात मोठ्या गमतीचे बघा. हां, अथवा केली निहा आपे आप पण किंवा मदन जो जाण जेणे मध्ये उन्मत्तपण आता मन जै विकारहीन तै असे जो. आता बघा, मकरध्वज म्हणजे काम. प्रत्येक व्यक्तीमध्ये तो काम आहे, बरोबर आहे ना. हां, आहे नाही म्हणण्याचं काही कारण नाही. हे बघा, तुम्ही वाईट म्हणून बघू नका. मी परवाच कोणाला तरी सांगितलं, कामाकडे वाईट म्हणून का बघता. जे जन्माचं आद्यस्थ कारण आहे त्याला वाईट कसं म्हणता. इथे जगात जी जी व्यक्ती आहे, जी जी वस्तू आहे ती कामातूनच जन्माला आलेली आहे. वाईट काय म्हणता. हां, वापरला वाईट तर वाईट आहे, त्याच्याकडे वाईटपणाने बघितलं तर वाईट आहे, वाईट वळणाने गेलं तर वाईट आहे, नको तिथे गेलं तर गटरचं पाणी आहे, तिथे राहिलं तर गंगाच. माझं बोलणं कळलं. तसं काम जिथे आहे तिथे असो आवश्यकच आहे. पुढची परंपरा वाढणार कशी. कुलवृद्धी वंशवृद्धी ही कामातूनच होते ना. पण ते काय म्हणताय तिथे, काम रूपाने प्रत्येकात असतो, पण मनात जर आला नाही तर तो काम आहे पण गुपचूप आहे. हे बघा, कामाचा उपभोग जरी इंद्रियाने घेतला झाला तरी इंद्रियात उपभोग नसतो, तो मनामध्ये पहिल्यांदा तयार होतो. कामाची वासना कुठे तयार होते. हां, इथे तयार झाल्यानंतर मग ती इंद्रिय त्या रीतीने वर्तन करू लागतात, नाही का. अजून एक सांगू का, कामाचा उपभोग घेण्याकरता सुद्धा देश काल वस्तू परिच्छेद लागतोच ना, मर्यादा लागतेच ना. जरा खट्याळ दृष्टांत आहे पण देतो. माझ्या प्रवचनाला बसले नवरा बायकोन, हा असं करतोय. ते म्हणले, लाज वाटते का, कुठे बसलाय. नाही, माझं बोलणं कळलं. ते म्हणलं, अगं माझ्या मनात सुद्धा नसतं, सहज लागलं. हां, पण नीट बसा म्हणली. अर्थ कळला काय, की जी भावना एकांतामध्ये प्रकट व्हायला पाहिजे ती नको, आणि नको तिथे तशी ती प्रगट होतच नाही, हे लक्षात ठेवा. त्याला देशाचं बंधन आहे, काळाचं बंधन आहे, वेळाचं बंधन आहे, मानसिकतेचं बंधन आहे. ती मानसिकता सुद्धा तशी तयार व्हावी लागते. ती जर मानसिकता तयार नाही झाली तर ते होणार. म्हणून हे नीट लक्षात घ्या काही काही गोष्टी कशा आहेत. तसा मदन जरी असला, त्याचं मकरध्वज नाव काय ठेवलंय, हां, तो जरी तुमच्यात असला तरी तो केव्हा प्रगट होईल. किंवा मदन जो जाण जेणे मध्ये उन्मत्तपण आता मन जे विकारहीन तेही असे जो.
तो आपुलेनी अंग बळे मन मथ हे तव नटळे कीजेल काय मने मेळे उन्मत्त त्यासी. मग मनाचा त्याचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग तो वाटेल ते करील. मग पुण्य पाप नाही, आपली बायको दुसऱ्याची बायको परस्त्री काही विचार करणार नाही एकदा मनात आल्यानंतर. पण इथे काय सांगायचं आहे, काय सांगायचं नीट लक्षात ठेवा. मनात जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत काम असतो पण आपल्यालाही कळत नाही. चला एक 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 दृष्टांत पुढे जाऊ. जै मनाचा अंकुर नुपजे, ओवी आता पुन्हा वाचतो. तेथिलेनी मकर ध्वजे तोच हान माझे तरीच घडे. आता कळलं ना ओवीचा अर्थ. हा का वाद्य विशेष सृष्टी जै जन्म निगे दृष्टी ते नादायसी गोष्टी नादाची जोगी. हे बघा, तंबुऱ्यात नाद आहे, विण्यात नाद आहे, पेटीत नाद आहे ना नाद. हां, पण बोट ठेवल्यानंतर निघतो, एरवी आहेपणाने असतो. आहे का नाही? आहे. पण त्याची क्रिया घडली तर आहे. कसं लिहितायत बघा. किंवा वाद्याचे नि अभाव पाहे नाद अंगी नादो आहे. वाद्याचे नि नव्हे वाजना जो तरी वाद्याचे नि वाजना दिसे परंतु वाद्यत्वताचे निवासे आणि वाद्य नसता भाव नसे. हे बघा, बोट ठेवल्यानंतर वाजलं आणि नाही ठेवल्यानंतर नाही वाजलं. नाही वाजलं म्हणजे नाही का? काय समजतंय का नाही? वाजलं म्हणजे आहे आणि नाही वाजलं म्हणजे नाही. केव्हा वाजतं? वाजलं नाही तरी. आहे म्हणून वाजलं, नसतंच तर. पण आता आहे. कसा आहे? गुप्तपणाने. काय भाता फुकला, सा रे ग म प लागलं. आता हा प माझ्यात होता म्हणे तो पण आला का? सा रे ग म हे माझ्याही कशात आहे. हां, होतं का नव्हतं? होतं. हां, आता कळतंय का? नाही. आता सारे ग म म्हणतोय का मी? नाही. मग नाही म्हणजे नाही का? आहे. अरे लॉजिक आहे, समजून या. हां, कारण शेवटी काय दाखवायचं आहे? ईश्वरी सत्ता मूळ स्वरूप आहे नाहीच्या पलीकडे आहे, एवढाच त्याच्यातला हेतू आहे. हां, नाना काष्ठाची विटाळे ओसरली ही आबळे लागणे केवळ अंगासीची. किंवा काष्टाचा विटाळ होऊ नये म्हणून अग्नी दूर राहिला तर अग्नी आपल्या स्वरूपातच असतो. हे बघा, अहो लागला काष्टाला. काष्ट म्हणजे कळलं का? काष्ट म्हणजे वाळलेलं लाकूड. लाकूड निराळं, पण जेव्हा ते वाळतं तेव्हा आपण काय म्हणतो? काष्ट. हां, आणि काष्ट चटकन पेटतं, ओलं पेटत नाही, ते दूर काढतं. ओलं लाकूड असेल ते लवकर पेटत नाही. हां, किती भुंकलं. आता काही तर काहीसा प्रश्न राहिला नाही. पूर्वीच्या काळी लाकडाच्या चुळी बिळी असायच्या, असं ते असं मधलं ठेवायचं, असं ठेवायचं, मग ते थोडंसं राखूल टाकायचं, नाही तर मग हळूहळू त्या पंखडीतून हू 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 करायचं. नवीन जी बाई यायची ना, तिला कळत नसलं म्हणजे ती एकदम जोरात फुकायची. तिला वाटायचं जोरात फुकलं म्हणजे पेट घेईल. ते जेवढं जोरात फुकायचं तेवढा धूर वाढायचा, पण अग्नी पेटायचा नाही. मग सासू म्हणली, असं करायचं नसतं बाई, हळूहळू फुक. तू काय करतेस? ती ज्योत यायला लागते आणि फुकतेस इतकी जोरात ती विधून जाते. हळूहळू फुक, हळूहळू हळूहळू हळूहळू. हां, म्हणली सासूबाई. हां, मग आता पेटवण्याकरता जर ज्ञान लागतं तर विझवण्याकरता नक्कीच लागेल. कसं पेटवावं? हां, आता सुद्धा गंमतच असते. तुम्ही बघा ना, ते लायटर, काही वेळा ते लायटर लागतच नाही. ती नवीन एखादी कोणी गेली की नाही, ती इथे चालू ठेवते आणि ते चालू ठेवून घर फिरत असते. येडी हळद.
मी तुम्हाला कोणाला म्हटलेलं नाही. एक मराठी भाषेतला हा शब्द आहे. काय मराठी भाषेतला हां, एखाद्या पोरीला काही येत नसलं म्हणजे तिला काय म्हणायची पूर्वीची बाई, येडी हळद. हां, अगदी काही कळत नाही काय, हां काही कळत नाही, येडी हळद. हां, आता नीट लक्षात घ्या. मग ती हळूहळू हळूहळू फुगते, पेटवता येतं, हे त्याच्यातलं वर्म आहे. आता त्या काष्टाला अग्नी लागल्यानंतर अग्नी दिसला, अग्नीच्या रूपाने आहेच की. आता आधुनिक दृष्टांत देतो तुम्हाला कळण्याकरता. काडी पेटी आहे, गुल आहे, ही काडी आणि ही पेटी. हां, काय गंमत आहे. काडीमध्ये हे बघा, त्या पेटीमध्ये अग्नी नाही, काडीमध्ये पेटायची क्षमता आहे. ती जिथे घासतात तिथे पेटतं का. हां, ही घेतली, लागल्याबरोबर पेटलं का, त्याच्यात अग्नी होता काय. आणि जिथपर्यंत ते घासलं नाही तिथपर्यंत खिशात घालून फिरतोय. कुठपर्यंत फिरतोय, खिशात घालून फिरतोय का, घासलं नाही. हां, घासलं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आता पेटला नाही म्हणजे आहे का, पेटवायच्या टायमाला म्हणता का हो कांडीपेटी आहे का, आता म्हणतात लायटर आहे का. आता ते सिगरेट पेटवण्याकरता ते असतं ना, असं फटकन घ्यायला घेऊन पुन्हा बंद करून ठेवून देतं. हां, बारकेही लायटर आहेत, मोठेही लायटर आहेत, पुष्कळ आहे. चला काय. हां, सगळे बघतायत महाराजांना कसं काय माहिती हे. हा महाराज जग फिरलाय, आलं का लक्षात. साक्षी होऊन सगळं बघितलंय. वारकरी संप्रदायाची मर्यादा उल्लंघन न करता जे बघाय ते सगळं बघितलंय. मी रेस कोर्सवर सुद्धा गेलो आहे ते सांगितलं आहे. तो काय, आमचे एक पवार साहेब म्हणून असिस्टंट कमिशनर होते वर्गात. मी त्यांना म्हटलं हो, ते काही रेस काही माणसं ओरडतात का आणि ते लावतात म्हणजे काय. घोडे आमच्या घरात पूर्वीपासून, दादा महाराजांच्या काळामध्ये 4 घोडे होते. 4 घोड्याची गाडी होती महाराजांना, आणि बसण्याकरता 2 घोडे होते. मलाही बसायची खूप हौस घोड्यावर. पूर्वीच्या काळी जेव्हा तिकडून दिंडी निघाय तेव्हा घोड्यावर आम्ही प्रवास करायचे. तेव्हा ते घोड्याबद्दल खूप आकर्षण. तेव्हा ते म्हणले महाराज चला. काय नुकतंच शाळा कॉलेजचे असे दिवस होते, तेव्हा सूटबूट होते तिथे. तेव्हा रेस कोर्सचा नेम असायचा, टाय बी बातल्याशिवाय एंट्री नसायची. आम्हाला त्यांनी मेंबरच्या याच्यामध्ये बसवलं. मला वाटतं आमच्या घरातलं कोणतरी माईसचं असेल. आम्ही 2 जण गेलो. लग्न विग्न काही झालं नव्हतं त्यावेळेला. गेलो मग आम्ही. हां, एवढं हसायला काय झालं तुम्हाला. असं तर म्हटलं नाही लग्न झालं नव्हतं दुसरी कोण बरोबर घेऊन गेलो, असं तर म्हटलं नाही. लग्न झालं नव्हतं एवढं आपलं सांगितलं. एवढं तुम्हाला अगदी खतखतून हसायचं काय कारण आहे. हां, त्या रेसमध्ये होतो आणि झालं गेलो. बघा गंमत आहे कशी. काय म्हटलं, मर्यादा अगदी पुढे आहे, उल्लंघन झाली नाही, देवाची कृपा आहे. मग बसलो. मग आता ते असिस्टंट कमिशनर साहेब ते लावायचेच. चांगलं मित्र तो, अगदी घरा वा अतिशय चांगला. आमच्या मुलींनी त्यांची मुली एकात होते आणि घरी येणं, आता सातारकर म्हणून त्या भागातलेच ते, त्यांना खूप अभिमान. मग मला आले जवळ, काय लावायचं का. मी म्हटलं पवार साहेब मी इथे काही पैसे लावायला आलो नाही, फक्त ही काय भानगड आहे ती बघायला आलो आहे. नाही नाही म्हणले असं नाही, इथे आल्यावर नाही अजिबात नाही. ते म्हटले जास्ती नाही 10 रुपये लावतो. म्हटलं एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला खरं सांगू मनापासून, वन्स कमिटेड इज कमिटेड. एकदा कमिट झालं ना म्हणजे झालं. आम्ही वारकरी आहोत, जी पथ्य आम्ही पाळलेली आहेत, नाही करायचं म्हणजे नाही करायचं. 1-2 रेस बघितल्या, म्हटलं बघितलं चला घरी, पुन्हा जाण्याचं काही कारण नाही. माणसं कशी होऊन ओरडत होती, काय होती, आला 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 गे आला. मन मंदिरा गजर भक्तीचा.